कैलासवासी गुरुवर्य दिगंबर बुवा कुलकर्णी व कैलासवासी गुरुवर्य दत्तात्रय दिगंबर कुलकर्णी यांच्या प्रित्यर्थ संगीत समारोह येत्या 4 व 5 जानेवारी रोजी होणार आहे. 4 जानेवारी रोजी सुनीता टिकारे आणि 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीत समारोह सरस्वती मंदिर प्रशालेत होणार आहे, अशी माहिती संदीप कुलकर्णी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला संगीता दुलंगे, उमाकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सर्वांचे पत्रकार बंधू भगिनींचे मी सहर्ष स्वागत करतो. आजची आपली पत्रकार परिषद जी आहे ही सोलापूरमध्ये दिनांक 4 व 5 जानेवारी रोजी संगीत समारोह होणार आहे. शास्त्रीय संगीत समारोह त्या संदर्भात ही आजची आपली प्रेस कॉन्फरन्स आहे. कैलासवासी गुरुवर्य दिगंबर बुवा कुलकर्णी व कैलासवासी गुरुवर्य दत्तात्रय दिगंबर कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे आपण साधारणपणे गेल्या 30 वर्षापासून संगीत समारोह, शास्त्रीय संगीत समारोह आपण करत आहोत आणि यंदा हे 31वे वर्ष आहे. या वर्षीचा हा संगीत समारंभ जो आहे तो सरस्वती मंदिर प्रशाला दत्त चौकात गणपती घाटाजवळची त्या ठिकाणी हा होणार आहे. आणि या समारोहामध्ये यावर्षी पहिल्या दिवशी मुंबई येथील सुनीता टिकारे यांचं शास्त्रीय संगीत होणार आहे, गायन होणार आहे. त्या विदुषी पद्मावती गोखले व गान सरस्वती स्वर्गीय किशोरी आमोणकर यांच्या त्या शिष्य आहेत. त्यांनी अनेक विदेशामध्ये आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये त्यांनी मोठमोठ्या महोत्सवामध्ये आपली कला सादर केलेली आहे. त्यांना त्या दिवशी हार्मोनियमवरती संतोष कुलकर्णी हार्मोनियमची साथ करणार आहे व स्वराज कुलकर्णी हे तबला साथ करणार आहे. तर रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सरस्वती मंदिरच्या प्रांगणातच पुणे येथील डॉक्टर रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना त्या दिवशी हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी व तबल्याची साथ गणेश तानोडे हे करणार आहेत. त्यांचं शिक्षण त्यांचे वडील विनायक फाटक यांच्याकडे झालेलं आहे. त्यांनी देखील अनेक विदेशांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. तसेच आपल्या देशामध्ये देखील मोठमोठ्या महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांना पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार, त्यानंतर सुधीर फडके यांचा युवन्मेष पुरस्कार यांच्या नावाने आहे. त्यानंतर भीमसेन जोशी यांची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या वतीने त्यांना स्वरभास्कर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.